नमस्कार, मी अनुज ठाकरे आणि तुमच्या लाडक्या मालिकेतील म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेतील तुमचा लाडका हरीश. नमस्कार, मी तन्वी कोलते म्हणजेच लक्ष्मी निवास मालिकेतील तुमची लाडकी सिंचना. हरीश आणि सिंचना खूप लूक वेगळाच आहे कारण मालिकेत वेगळा असतो. आज वेगळा लूक आहे. काय सांगाल की निमित्त काय आहे? निमित्त अशी आहे की आमच्या गावातल्या देवीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवासाठी आम्ही सगळे जमलो. आमची अख्खी फॅमिली इकडे आलेली आहे आणि त्यामुळे असं आम्ही छान छान तयार झालेलो आहे. हां, आमच्या गावचा उत्सव आहे देवीचा, त्यामुळे आम्ही छान-छान तयार झालो. इथे पूजा आहे. सो सिंचना वेस्टर्न कपड्यांमध्ये असते, तर आज तुम्हाला ट्रेडिशनल कपड्यांमध्ये बघायला मिळते. म्हणजे आवर्जून मीच सांगितलंय तिला की यावेळी जरा मस्त छान सुंदर साडी वगैरे असं नेसून हां. यायचं. बरं, दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर मालिकेमध्ये दिसते कारण टॉम अँड जेरी सारखं तुमचं ते भांडण आणि सगळं ते दिसतंय. तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतोय आणि बिहाइंड कॅमेरा तुमची गट्टी कशी आहे काय सांगाल? नाही, हे तूच सांग. बिहाइंड द कॅमेरा आमची गट्टी म्हणजे आम्ही भांडतच असतो ऑलमोस्ट. म्हणजे 24 तासांमधले 23 तास 59 मिनिटं आम्ही भांडत असतो. आम्ही पण ते नाही. क्यूटवालं भांडण. हां, आम्ही मीच डिस्टर्ब तू करते. भांडण करते. मीच. आणि जसं कॅमेरा रोल होण्याआधी मी त्याच्याकडे माझा फोन दिला, तसंच आहे की मी सगळी कामं त्याला सांगते. तर त्याचं असं असतं की "सिंचू तुला कळतंय का? अगं मी हॅरी नाहीये आता, मी अनुज आहे आणि तू तन्वी आहेस. तू कामं का लावतीयेस?" म्हणजे झालं आपण सेटवरून बाहेर आलोय, आता नको कामं सांगू. तरी पण माझं असं असतं की "तू घेतोयस का फोन? तू बॉटल ठेवतोयस का? तू हे करतोयस का? ते करतोयस का?" पण तो भारी आहे म्हणजे तो कधीच वैतागत नाही कुठल्याच गोष्टीला. आणि पहिला तर आमचा टॉम अँड जेरीचा बॉन्ड होता. अजून सुद्धा आहे. पण आता असं झालंय की दिवसेंदिवस त्याचा आणि माझा बॉन्ड इतका छान होतोय की माझ्या डोळ्यातून त्याला समजतं की मी नाराज आहे, मी कोणावर तरी चिडलेली आहे किंवा माझं काय आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही तिथे उभे राहून तेच बोलत होतो, "काय गं बरी आहेस ना? काय झालंय? काहीतरी बिनसलंय असं." म्हटलं, "तू कसं काय ओळखू शकतोस अनुज मला?" तर म्हणलं, "नाही, मी तुला आता बरोबर ॲक्युरेट ओळखायला लागलोय की तुझं नेमकं काय घडतं." सो हरीश सिंचना जसे आहेत तुम्हाला टीव्हीमध्ये दिसतात, तसेच ते रिअल लाईफमध्ये सुद्धा आहेत. हा खूप छान मित्र आहे माझा, जो मला प्रत्येक वेळेस समजून घेतो आणि सीनच्या वेळेस पण मला खूप गोष्टी सांगत असतो, कारण हा एक्सपिरियन्स्ड आहे माझ्यापेक्षा जास्त. बरं, अनुज एवढी तारीफ झालेली आहे आता हो. तुझी. आता हे बंद झाल्यावर परत मारामारी सुरू होणार आहे आमची, माहिती आहे मला. काय सांगशील? कारण तिने तुला ओळखलंय बऱ्यापैकी. बरोबर आहे. नाही, नाही, त्याने मला ओळखलंय बऱ्यापैकी. हो, मी तिला ओळखलंय आणि मी असं म्हणेन की तिनेही मला असंच ओळखलंय. म्हणजे मी जरी जरा कधी डाऊन असेल किंवा कुठलं असेल तर मला लगेच विचारते ती, "काय रे, काय झालं?" वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत किंवा अशी तन्वी आणि अनुज यांची केमिस्ट्री असल्यामुळेच आज सिंचन आणि हरीश लोकांना म्हणजे प्रेक्षकांना आवडतायत. म्हणजे मला असं वाटतं की पर्सनल लाईफमध्ये तुमचा बॉन्ड चांगला असेल ना, तर तो तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय ना, त्यामध्ये ते येऊनच जातं आपोआप आणि ते यायला हवं. तेव्हाच ते खरं वाटतं म्हणजे रिअल वाटायला ते फार महत्त्वाचं आहे आणि तसंच होतंय. तर आता तन्वीबद्दल सांगायचं झालं खरंच म्हणजे मी म्हणजे तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मला कळतात. त्याचं कारणच हे आहे की आम्ही एकमेकांसमोर ओपन बुक आहे आणि त्यामुळे ना लगेच आम्हाला ते कळायला फार उशीर लागत नाही. लगेच कळतं, डोळ्यातून कळतं किंवा न सांगताच न बोलताच कळून जातं. तसंच तन्वीलाही कळतं आणि मला तिच्या आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे की मी माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत इतका हेल्पिंग नेचर असलेला व्यक्ती नाही पाहिला जी तन्वी आहे. म्हणजे आमच्या स्पॉट दादापासून तर आमच्या डिरेक्टर किंवा प्रोड्युसर आले तर त्यांच्यापर्यंत की "सर काही खाल्लं का? काही मागवू का?" किंवा ह्या ज्या काळजी सगळ्यांबद्दलची काळजी ती तिच्या मनात असते ना, ही प्रत्येकाबद्दल असते आणि हे मला डे वनपासून दिसते आणि स्टील आत्तापर्यंत ती कंटिन्यू आहे. सो इतक्या चांगल्या नेचरची ती मुलगी आहे आणि म्हणूनच कदाचित आमचा बॉन्ड इतका छान आहे. बरं, अनुज आणि तन्वी, मालिकेच्या आधी तुम्ही एकमेकांना ओळखत होतात का? कारण आता मालिकेनंतर तुम्ही एकमेकांना चांगले ओळखायला लागलात. सो अगोदरचा बॉन्ड तुमचा कसा होता? अगोदर ओळखत होतात की या सेटवरतीच तुमची ओळख झाली? आणि पहिल्या भेटीत कसं वाटलं होतं तेही सांगायचं आहे. नाही ॲक्च्युली नव्हतं ओळखत आम्ही, अजिबात नाही. म्हणजे मी पहिल्यांदा हिला सेटवर म्हणजे आमच्या फोटोशूट लुक टेस्टच्याच दिवशी आम्ही बघितलं होतं. माझी तर पहिली भेट तीच होती. त्यामुळे आधी तर ओळखतच नव्हतो मी. हां, पण जी पहिली भेट होती
कदाचित तीच इतकी स्ट्रॉंग आणि इतकी छान होती ना, त्यामुळे आत्तापर्यंत आमची केमिस्ट्री ही फार क्लोज झालेली आहे. पहिल्याच दिवशी आम्ही फार एकमेकांना रिलॅक्स केलं फोटोशूटच्याच दिवशी, की बाबा रे आपल्याला हे कॅरेक्टर करायचं, आपण नवरा बायको आहोत, सो आपल्याला एकमेकांबद्दल कळणं, माहीत असणं हे फार महत्त्वाचं आहे. सो आम्ही पहिल्याच दिवशी फार गप्पा केल्यात आणि कदाचित त्यामुळे आम्ही हळूहळू एकमेकांना छान समजू लागलो. असंच झालंय. हां, म्हणजे आम्ही आधी ओळखत नव्हतो एकमेकांना. आणि मी आत्तापर्यंत सीरियल्स केल्यात, पण मी केमिओ कॅरेक्टर्स वगैरे केले. अशी थ्रू आउट सीरियल नाही केली आणि याचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि मी थोडी नर्वस होते लूक टेस्टला वगैरे. असे सगळेच नवीन होते, खूप मोठे कलाकार आहेत वगैरे. आणि माझं असं झालं होतं, की अरे बापरे! आता सगळ्यांसमोर जायचंय, मी काय, कसं आणि क्वेश्चन केले तर मी काय बोलणार आहे वगैरे. सो याला कुठे ना कुठेतरी समजत होतं, की अरे ही कुठेतरी ना थोडी नर्वस आहे. सो ह्याने स्टार्ट केलं बोलायला, "काय गं, काय काम केलंयस?" किंवा काय असं तसं बोलून त्याने नॉर्मल केलं मला. मग 10-15 मिनिटांनी नीट बोलायला लागलो. मग तिथून छान असं कन्व्हर्सेशन झालं आणि तिथपासून तेव्हा 2-3 दिवस तरी सेटवर आल्यानंतर असं नव्हतं की खूपच एकदमच बॉन्ड झाला आमचा. जसं डे बाय डे पुढे जात गेले तसं आमचा जास्त स्ट्रॉंग होत गेला बॉन्ड. बट आम्ही मस्ती मस्करी तर आमची देवांपासूनच चालू होती. म्हणजे हा खट्याळ आहे, खोडकर आहे. मी नव्हते एवढी. मला ओपन अप व्हायला थोडासा वेळ गेला. पण आता असं झालंय की याला मी 2 मिनिटं पण शांत ठेवत नाही. मस्ती करतच असते. म्हणजे मारामारी म्हणा, असं बसला असेल तरी पण जाऊन चिमटा काढा. मी जसं नाही, जानू आहे, भावनाताई आहे. सो आमचं असं असतं की टार्गेट आणि रडारवरती हाच असतो सेट आमच्या. ज्याला चालते ॲक्च्युअली मस्करी आणि तो स्वतःहून मस्करी करायला पण येतो. म्हणजे फोटोशूटच्या दिवशीचे किस्से तर असे 1-2 छान आहेत, की पहिल्या दिवशीच ही आतमध्ये होती. मी आणि डिरेक्टर सर आमचे बोलत होतो आणि हिला आवाज दिला आणि ओळख करून दिली फक्त, की हा हरीश आहे, आता सांग हा तुझा कोण? ती ही डायरेक्ट आपली हे माझे अहो. इथून आमची सुरुवात झाली. किंवा फोटोशूटला असताना ही हिलची सँडल घालून यायची आणि ती माझ्या इथपर्यंत आणि मी आपला तू सँडल काढायचीच, तू सँडल काढायची, नाहीतर मग माझ्या हाईटच्या वर जातेस तू, फोटोशूटला ही उंच दिसणार वगैरे. मग ते तिने पाळलं, जे आत्तापर्यंतही पाळलं. सो त्याबद्दल थँक्यू. सो असे किस्से आहेत आमचे. बरं तन्वी, आम्ही अनुजला आधी पण सिरीजमध्ये वगैरे ते बघितलंय, तो खोडकर आहे हे आम्हालाही माहिती आहे. पण तू काय सांगशील की जेव्हापासून म्हणजे शूट सुरू झाल्यापासून त्याची मस्ती किंवा प्रँक वगैरे सुरू असतात का सेटवरती, किंवा काही त्रास दिलाय तुला? त्रास म्हणजे आता तो कॅमेऱ्यासमोर नॉर्मल आहे. आता जसा कॅमेरा कट होईल तसं मग इथे उभा असेल तर इथून काहीतरी करेल. बरं ते केसातलं फूल आहे तर मला म्हणेल की "अरे बापरे! फूल आहे का? मला वाटलं टिश्यू अडकवून आली आहेस." अच्छा. मग मंगळसूत्र इकडे तिकडे झालं असेल ना, माझं उलटं वगैरे झालं असेल तर असं करून दाखवत होती. उलटा वाकडा वाकडा होत असा येणार. म्हटलं "अरे काय झालं?" "काही नाही. सरळ कर ना, मी वाकडा झालोय." अरे काहीही करत असतं. म्हणजे आता मला ॲक्च्युली प्रँक्स एवढे आठवत नाहीयेत, कारण दिवसातून खूप वेळा तो प्रँक करतो, खूप वेळा त्याची मस्ती चालू असते. आठवेल तुला, आठवेल. आठवेल. हा प्रँकच आहे. आठवेल. म्हणजे मला ट आणि ठचा थोडासा प्रॉब्लेम होता. मी थँक्यू म्हणेन अनुजला, कारण मराठी आपण म्हणतो ना मराठी, तर माझा थोडासा ट व्हायचा त्याच्यामध्ये मराठी असं व्हायचं. याच्या मागे पण हिचा ट आणि ठचा तुझा पण न आणि नचा आहे. मी काही बोलले का? त्यांनी ते होतच कधी ते कधी. होतच नाही, अक्षरच आहे ती पण तसं होतं. बरं, या मुद्द्यावरचं मी काहीतरी सांगतोय, की ट आणि ठ चा प्रॉब्लेम मी यासाठी दूर केलं, त्यामागे माझंही कारण आहे. तर तो यासाठी दूर केला कारण माझं सरनेम आहे ठाकरे. म्हटलं हिने जर कधी पूर्ण सरनेम असं नाहीये ते. मी तुला सांगताना सांगितलं होतं, मी जर लास्टला असेल ना ते लेटर तर माझं ठच ट होतं. मग टाकरे नाही बोलणार आहे मी तुला. मी पुढे जाऊन ठाकरेच असं व्हायला बोलते. नको म्हणून मी येते. ठा- मी ठा- मी- पूर्वतयारी मी केलेली ठा- कधी चांगली नाही. मी ठाकरेच बोलते. मी ठाकरेच बोलते. फक्त माझं असं होतं लास्ट लेटर असेल तर मला थोडासा ट आणि ठ मध्ये प्रॉब्लेम व्हायचा. ते पण असं रेग्युलर होतं असं पण नाहीये. कधीतरीच होतो, असं कधीतरी होतं, जसं मी पण बोलले. आता 90% बंद झालं. हा, मग मी तुला थँक्यू त्याच्यासाठीच बोलले ना. वेलकम उगाच कशाला. वा. मी कुठे काय म्हणतो. म्हणजे तुमची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री आता सिमिलर वाटायला लागली मला सुद्धा. नाही, उलट ना मी म्हणेन की ऑनस्क्रीन जी केमिस्ट्री आहे किंवा त्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये ना ही माझ्यासोबत भांडेन, पण मी हिच्यासोबत म्हणजे फारच कमी भांडेन, कारण हिच्यासाठीच मी सगळं करायसाठी एनी टाइम तत्पर असतो.
सो सिंचना हरीशसोबत जेव्हा भांडत असते तेव्हा हरीश गप ऐकत असतो, असं आहे. तर आपण एखाद दुसऱ्या वेळा चालून जातं. सो तन्वी जास्त भांडते असं. हा तन्वी हा आरोप केलाय तुझ्यावरती. हा बरोबर आहे, तो असं वागतो मग मला असं भांडावं लागतं. आता कशाला हे काढायची गरज होती? याचा पण न आणि नचा प्रॉब्लेम आहे आणि पाणी कधी कधी करतो. कधी कधी होतं, कधी कधी मग होतं. कधी कधी करतोस ना. हा, कधी कधी हा मग मी सांगितलं का. मग तू ते दूर केला हिनी. बरं, मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. सो दोघांमध्ये किती बदल झालेला तुम्हाला वाटतंय पहिल्या दिवसापासून आतापर्यंतचा? ॲज अ कॅरेक्टर म्हणून, नाही, रिअल म्हणून, ऑफकोर्स रिअल म्हणून फार बदल. म्हणजे मी माझं सांगतो की मी अनेक कामं केले याआधी, पण माझा झी मराठीसोबत हा पहिला प्रोजेक्ट आहे आणि मला खूप मनापासून इच्छा होती की झी मराठीसोबत मला काम करायचं आहे, ज्यासाठी मी अनेक वर्ष थांबलो होतो आणि एक कमालीची महामालिका मला मिळाली. सो मी त्याबद्दल फारच हॅपी झालो आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आजपर्यंत मी माझ्या करिअरमध्ये म्हणजे डे वन पहिल्या एपिसोड पासूनची सिरियल नव्हती केली. याआधी झालं होतं की मी 10व्या एपिसोडला एंट्री, 15व्या, 20व्या, 25व्या असं झालेलं आहे. पहिल्या एपिसोड पासूनची सुरुवात झाली नव्हती. या सिरियलमुळे ते झालंय. सो मला हा एक्सपिरियन्स खूप छान मिळाला या सिरियलमधून की जो पहिला दिवस तुमचा शूटचा असतो त्याच्याही आधी काहीतरी असतं. छोटेसे वर्कशॉप, तुमचे फोटोशूट, तुमच्या डिजिटल टीम येऊन तुमच्यासोबत एक छोटे मोठे रील्स टाईप किंवा कॅरेक्टर इंट्रोडक्शन, या सगळ्या गोष्टी यावेळी पहिल्यांदा मला मिळाल्या. तुम्ही म्हणाल की माझ्या एक्सपिरियन्समध्ये इतका छान भर पडलाय ना. आणि मला जी आवडणारी गोष्ट होती किंवा ज्या गोष्टी मला आवडायच्या, मला प्रेझेंटेबल राहायला आवडतं किंवा हे सगळं या कॅरेक्टरमधून मला मिळालं. सो एक अनुज म्हणून मला मी हेच म्हणेल की माझ्या एक्सपिरियन्समध्ये एक फार मोठा बदल झाला या सिरियलमुळे. तन्वी, मी जसं सांगितलं की याच्यापेक्षा कमीच एक्सपिरियन्स आहे माझा. सो सगळ्यांबरोबर काम करून करून मला नेमकं कळलं की वाक्यांमध्ये पॉज कुठे घ्यायचा किंवा वाक्य कशी डिलिव्हर करायची. म्हणजे ॲक्टिंग येत नाही असा काही मुद्दा नाही आहे, पण या सगळ्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो बघताच किंवा त्यांना ऑब्झर्व करताच मला एवढं समजायला लागलं की आता ते वाक्य बोलताना इथे थांबले किंवा त्यांनी ही मुवमेंट केली किंवा असं केलं, त्या गोष्टींवरती मी वर्क करायला सुरुवात केली. सो मला असं एकंदरीत बघताच मला असं वाटतं की डे वन म्हणजे फर्स्ट एपिसोड जर मी बघितला तर त्याच्यामध्ये जी ॲक्टिंग होती त्यापेक्षा जास्त आत्ता ॲक्टिंग नसते, ती नॅचरली होतं. कारण मी आता सिंचना हे कॅरेक्टर जगायला लागली आहे आणि सगळ्यांशी आता कनेक्शन तेवढंच स्ट्रॉंग झालं आहे. आई बाबा, संतोष दादा, वीणा वहिनी वगैरे सगळ्यांशी. सो ते एकदा आपण सेटवरती आलो, स्क्रिप्ट हातात मिळाली तर की लगेच ते सुरू होतं की हां चला हा डायलॉग आहे आपल्याला आणि सिंचना असं बोलणार आहे, समोरून असं वाक्य येणार आहे. सो ते एकदा बघितला गेलाय ना डायलॉग, तर पुन्हा पुन्हा स्क्रिप्ट हातात घ्यायची तशी गरज पडत नाही. एकदा कळतंय की सिंचना हा डायलॉग अशा पद्धतीने बोलू शकते. सो मी ते माझं आता करायला लागली आहे. आणि जरी असं मला वाटलं की काहीतरी आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल करायचं आहे, सो ज्यांच्याशी माझा बॉन्ड चांगला आहे किंवा जे मला गाईड करतात त्या लोकांना मी विचारते की मला ना असं वाटतं की सिंचना असं असं बोलेल म्हणून मी बोलू शकते का. तर मग हे लोक मला सांगतात की हां बरोबर आहे, सिंचना असंच बोलू शकते, हे जे वाक्य लिहिले त्यापेक्षा सिंचना मे बी असं बोलेल. सो मला असं वाटते की माझा थोडा ॲक्टिंगची लेवल थोडी थोडी आता वाढत चालली. माझं मीच बोलते. ऑफकोर्स आहे. म्हणजे डे वन मी स्वतः याचा अनुभव घेतलाय. कारण मी तर हे म्हणेन की पहिल्या एपिसोड पासून आमचे सीन आत्तापर्यंत 80% आपले सीन एकमेकांसोबत असतात. त्याच्यामुळे मी तर ती ग्रोथ पाहिली आहे माझ्या डोळ्यांनी की डे वनची सिंचना जी होती, तन्वी जी होती की तिला एक रीड करायला किंवा पाठांतर करायला कितीतरी वेळ जायचा. स्क्रिप्ट मला दिली नाही, आधी मला स्क्रिप्ट द्या वगैरे करून बसणारी सिंचना मी पाहिली. आणि आत्ताच डायरेक्ट सेटवर काय सीन आहे द्या, तिथे वाचून लगेच परफॉर्म करणारी सिंचना मी पाहिली आहे. सो हा बदल खरंच खूप छान आहे. नक्कीच. आताच अनुज तू सांगून गेलास की आम्ही एकमेकांसमोर ओपन बुक आहोत. सो एकमेकांना खूप चांगले ओळखायला लागलात तुम्ही. सो एकमेकांचा कुठला असा गुण घ्यायचा झाला तर ते कुठला असेल? मी तिच्या म्हणजे प्रश्नच येत नाही की तिचा कुठला गुण घ्यायचा. कारण तिच्या गुणावर मी फिदा आहे, तिचं हेल्पिंग नेचर. आणि मी जर मला जर तिच्याकडून घ्यायचं असेल तर मी तेच म्हणजे मी इवन दो मी कळत नकळतपणे ते घ्यायला सुरुवात केलंय. म्हणजे असं रस्त्याने जाताना मला काही हे झालं तर मी थांबून त्यांची एखादी हेल्प करतो. हा गुण मी खरं तर म्हणेल हिच्यातून घेतलाय मी. कारण इतकं सगळ्यांसाठी करणं, जसं मी मगाशी म्हणालो की मी पहिला व्यक्ती पाहिलंय. सो हाच गुण मी तिच्याकडून घेईन.
अनुज जसं त्याचं अंडरस्टँडिंग लेवल आहे ना अनुजची, ती मला घ्यायला आवडेल. कारण मी आहे ना थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे. मला राग प्रचंड प्रमाणात येतो आणि मी गप्प पण बसत नाही त्या रागामध्ये. सो त्याचं असं असतं की हे बघ, समोरचा कितीही काही बोलू देत, तुला हर्ट होऊन नाही घ्यायचंय आणि तो कसाही वागू देत, तुला त्याच्यावरती चिडूनच उत्तर द्यायचं असं नाहीये. तू शांत बसून सुद्धा बोलू शकतेस त्याच्याशी. आणि भलेही ठीक आहे तो बोलून गेला असेल, याचा अर्थ असं नाहीये की तुला त्याच्याशी नाही बोलायचंय आता. तू इग्नोर करणार आहेस त्या व्यक्तीला. सो असं करून नाही चालत. तो बोलून गेला, त्याचं त्याने काम केलं. तू तन्वी आहेस की नाही हे तुला माहिती आहे ना. हा, मग ते लक्षात ठेवायचं की त्या व्यक्तीने कितीही बोललेलं असू देत, 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी आपण स्वतःहून जाऊन त्याच्याशी स्माईल करायचं. आणि तो मला सांगतो की मला असं कधीच नाही आवडत की कोणी कसं वागू देत, काही वागू देत, त्याच्याशी इग्नोर करून जायचं, त्याच्याशी बोलायचं नाही. मला सगळ्यांशी नीट राहायला आवडतं, जेणेकरून मी सकाळी जर चांगल्या एनर्जीने आलोय तर मला रात्री जाताना सुद्धा सगळ्यांना त्याच पद्धतीने बाय करूनच जायचंय. सो आत्ता कुठे मला त्याच्याकडे येऊन असं वाटते नाही जर अनुज करतोय तर मला पण तसं करायला पाहिजे, मी पण थोडं कमी चिडायला पाहिजे. आता मला त्याने एवढंच शिकवलंय, बघ तुला असं वाटतंय ना की समोरचा व्यक्ती आपल्याशी जर चुकीचा बोलतोय किंवा आपल्याला टार्गेट करून बोलतोय, तर एवढंच बघायचं की त्याच्या मनामध्ये आपण किती एक्सप्लेन केलं त्या व्यक्तीला तरी त्याच्या मनामधली इमेज आपण खोडू नाही शकत. जर तो म्हणतोय की आता तू मूर्ख आहेस, तुला माहिती तू चांगली आहेस, तर मग तो म्हणतोय ना तू मूर्ख आहेस, तर एवढंच म्हणायचं हो का, बरोबर आहे, चुकलंच माझं, एवढं म्हणायचं आणि शांत बसायचं. बाकी काही वक्तव्य करायचं नाही. कारण तू जेवढं सांगशील तेवढं तुझ्यासाठी जास्त असणार आहे, त्यांच्यासाठी कमीच असणार आहे. आणि ते एवढंच ठरवून ठेवलं असणार आहे त्यांनी तुझी इमेज की हा ती मूर्ख आहे. तर तेवढं फक्त लेट इट गो करायचं, लेट इट बी करायचं आणि जाऊ देत आपण छान राहायचं. सो मी आता खूप शिकते त्याच्याकडून ती गोष्ट आणि मला हा गुण त्याचा घ्यायला नक्की आवडेल आणि मी घेतेच आहे. थँक्यू. नक्कीच तुमच्या दोघांचं एकमेकांबद्दल मत आणि तुमचं अंडरस्टँडिंग ऐकून खरंच खूप कमाल वाटलं हे खरंच. तुम्ही दोघंही सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असता. कोण सगळ्यात जास्त म्हणजे रील्स बोलल्यावरती कोण सगळ्यात जास्त पहिला रेडी असतो की हा चला चला बनवूया, किंवा कोणाच्या डोक्यातून कल्पना येतात? रील्स साठी तयार ही असते, हां. कल्पना माझ्या कल्पना डोक्यात याच्याकडून येतात. असतात. असं होतं आमचं. असं एक- रील एनी टाइम तयारच, ही एका पायावर असते तयार. असा एखादा किस्सा जो करताना फसलाय किंवा असं काही आपण रील करायला गेलो आणि हो, आम्ही एक रील करत होतो नवरा बायकोच्या गाण्याची आणि त्यावेळी व्हॅनिटीत करत होतो आम्ही. आणि ती तशी रील आम्ही अपलोड पण केली आहे. व्हॅनिटीमध्ये इथे असा फोन लावलाय, फोन माझ्या हातात समजा, आणि व्हॅनिटीच्या दुसऱ्या बाजूनी दरवाजा उघडून ही येते आणि अशा पायऱ्या आहेत आणि ही चालत 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 येते आणि त्या पायऱ्यांनी खाली पडली. आणि मी रील सोडून हिला उचललं वगैरे आणि तो रील आम्ही कंटिन्यू केला. सो असा एक प्रयत्न, मी म्हणेन की फसला पण उत्तम फसला. आणि तो त्या रीलला रीच पण जास्त गेलेत म्हणजे. हो. आणि लोकांच्या कमेंट्स पण आल्यात की खरा कलाकार जर म्हणायला गेले तर हाच, की किती काही झालं तरी प्रयोग कंटिन्यू केला त्यांनी, सोडला नाही मधल्यामध्ये की लागलं काही झालं नाही, उठून पुन्हा त्यांनी ती रील कंटिन्यू केली असं. नक्कीच खरंच कमालात तुम्ही दोघं, कारण आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? लक्ष्मी निवास ही मालिका खरंच कौटुंबिक मालिका आहे आणि तुम्ही प्रेम देताय आमच्या मालिकेला. आणि जसं मी मागच्या वेळेस बोलले होते 2024ला की 2025मध्ये जन्माला आलेलं हे आमचं एक छोटंसं बाळ आहे, ज्याला तुम्ही खूप खूप प्रेम द्यायचंय आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला मोठं करायचंय. सो तुम्ही ते प्रेम देतच आहात आम्हाला. आणि आमच्या या मालिकेमध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स येतच आहेत, जे तुम्हाला बघायला नक्की आवडतील. सो ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलात त्या प्रकारे तुम्ही आमच्यावरती अजूनही प्रेम करत राहाल अशी मी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करते. आणि स्टार मीडिया मराठीला सुद्धा धन्यवाद बोलते की त्यांनी त्यांचा वेळ काढून आम्हाला असं छान क्वेश्चन वगैरे केले, जेणेकरून आम्ही पण खूप महिन्यांनी असे एकमेकांसमोर छान बोललो एकमेकांबद्दल आणि जुन्या आठवणी पण ताज्या केल्या. त्यामुळे स्टार मीडिया मराठी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. नाही, खरंच मी म्हणजे स्टार मीडिया मराठीचे खरंच आभार मानेन, कारण तुमच्यामुळे आम्ही जे आहोत, एक अनुज किंवा तन्वी म्हणून आम्ही जे आहोत ना, हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. आम्ही डायरेक्ट कनेक्ट नाही होऊ शकत, याचं माध्यम तुम्ही आहात. त्यामुळे मला खरंच मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत आणि प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की जशा पहिल्या एपिसोडपासून तुम्ही आमच्या मालिकेला प्रतिसाद दिलाय,
जो आत्तापर्यंत देताय हाच प्रतिसाद तुमचा कायमस्वरूपी ठेवा, म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आमच्या सिरियलच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. सो अशीच आमची मालिका बघत राहा. आणि मालिका कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? लक्ष्मी निवास.